कुणबी नोंदी असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांना वेगळा प्रवर्गातून आरक्षण देण्याचं असं ठरवलेलं आहे. नाही, ते आज वाटायला इथून मागं नाही. ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण. इथून मागं ते आमच्या नजरेत नव्हतं. जे कोण 5-25 जण येतं त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं. म्हणलं जाऊन ते 5-25 जणांसाठी काय होतं, एखादी बार राय तुला कवर काय राहायचं ती, तुला वाटलं एखादी बार रातची ती उडलं तर ये आमचं घ्यायला परत देतो आम्ही तुला, अडचण नाही आहे. ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात, कारण ही पत्रकार परिषद एका भाषण नाही आहे सारखं करायला. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झालेली नाही, अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता, समजून घेत जा. कधी पण अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली, गोड गोड बोलले, अधिसूचना निघाली, कळतंय ना, अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची. 2012-2001च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या. आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण, 1 रुपया बी फी लागणार नाही, हा कायदा घेऊन आलो आपण, निर्णय घेऊन आलेला. त्याच्यात अशा 5-7 गोष्टी करून आलेल्या आहेत. उगा असं कुणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं. गोड बोलण्यातले आपण इतक्या कच्च्या तालमीतले नाही आहेत, जरा समजून घ्या. हा, तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागलं, हे म्हणू शकता. पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील? आता त्यांनी तर सांगितलं 20 तारखेला अधिवेशन याचा अर्थ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे वगैरे करणार. पण तुमचा आग्रह कशासाठी राहील? आणि आता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते, पाणी प्यायला तयार नव्हते, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही औषध उपचार घेतलं किंवा पाणी घेतलं? ते समाज ऐकायला तयार नव्हता. काय झालं, आमचं दोघांचं एकमेकाचं एवढं आतून नातं झालं आता समाजाचं आणि माझं. आम्ही एकमेकाला किती बोलतो खवळतो, पण आम्ही लांब जात नाही. त्यांच्या खालून किंकाळ्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडच्या होते. आणि समाज दम खायला तयार नव्हता. समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली. त्यापेक्षा आपणच स्वतःला सलाईन लावून घ्या, आणि त्या सलाईन लावून घेतल्यात. आणि मान्य न्यायालयाचा पण निर्णय आला होता. परंतु माझा समाज, खऱ्याने सांगतो, एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजासाठी लढणारच आहे. त्याच्यामुळे कुणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपलाय का? पुढं आहेच ना आणखीन. कुणी जर म्हणलं आपल्याला फसवलं फसून दे, पुन्हा सुरू करू डबल. आपण काय मोडक्या पायाचे आहेत का त्यांच्यावर? पुन्हा सुरू करू ना. आपण आपल्यावर विश्वास ठेवून आपण मिळवायचं. सगळे सोयरा कायद्यावरच आपण ठाम आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच पाहिजे आणि 20च्या आतच पाहिजे. कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे, त्याला मी काय करू शकत नाही. अधिवेशनामध्ये सुद्धा याच सगळे सोयऱ्यांवरच निर्णय घ्यावा, याच्यावर चर्चा करावी. त्याच्यानंतर मग हा जो अहवाल आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर जो काही वेगळा प्रवर्ग देणार आहे त्याच्यावर चर्चा करावी, असं तुमचं मागणी आहे? माननीय शिंदे साहेबाचा आणि माननीय फडणवीस साहेबाचा जर काही गोड गैरसमज असला की कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना आरक्षण देऊ आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हे देऊ, त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा. आम्हाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. ती गठीत केला त्याच्यासाठीही गोरगरीब समाज लढलाय. यांच्यामुळेच तो गठीत झालेला आहे मागासवर्ग आयोग. पण ते 5-25 जणांसाठी 12-13 जण आहेत त्यांना लागत होती, त्यांच्यासाठी तर आपलं मोठं मन आहे. जसं मोठं मन आहे समाजाचं, माझं नाही म्हणत, माझ्या समाजाचं एवढं मोठं मन आहे, तुम्हाला ते लागत तुम्ही ते घ्या, आम्ही हे घेतो, आम्हाला जे पाहिजे ते. इथं का जोर जबरदस्ती नाही. आणि याच्या पलीकडे सांगतो, जे मुलींसाठी मोफत शिक्षण आणलं आहे, फार मेडिकलपर्यंत आहे, त्याच्या सगळ्या जाती धर्मांच्या मुलीला सुद्धा आणलं आहे. सगळ्या जाती धर्मातल्या, म्हणजे आमच्याकडे असला आखुडपणा नाही आहे. केशेचा JR आणला, केशेचा सगळ्या जाती धर्माच्या आमच्यामुळं मागं व्हायला लागल्या. मग ते बाजूला जाते, त्याला काय करावं मग आम्ही? आणि तेव तर ज्या पक्षात आहे ना, तेव त्याच्या पक्षातल्या लोकांचे त्याच्यामुळे सुद्धा हाल होणार आहेत विनाकारण. कारण मराठ्याने सगळा आता स्टँडच बदलेला आहे परवापासून. मला सलाईनच घ्यावं लागली भाऊ, मी शपथ सांगतो. एवढा जीव झाला ना त्यांना, काही नको आहे आता. माणसं पाहिजेत फक्त एकमेकाची. आणि पुढं काय करायचं ते आता, म्हणजे ते आता समजून घ्यावं त्यांनी. त्यांना असं
मराठा म्हणजे काय हे जर त्यांना थोडंफार माहीत असेल तर त्यांनी बदल करावा. पाटील नारायण राणे बोलतात आहे राज्य मागासवर्ग आयोगात मी आज त्याचा अहवाल दिला आहे. आचारसंहितेमध्ये 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असणं गरजेचं होतं, पण आज तसं दिसलं नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत 1 उपमुख्यमंत्री फडणवीस दिसले, दुसरे मात्र दिसले नाहीत. त्यांच्यातला आपल्याला नाही मसाळा कळत. रेल्वे लागली नसेल त्यांना या जाय मग हा राग धरून मग काय करणार आहे ती. आणि धरला नाही आलं नाही आलं मला काय करायचं त्याला काय. मग हा इकडं मग हे चालली बेजरी इथं उपोषण धरून त्याला काय आला नाही आला काय तेवढ्याच नाही की तुम्ही सातत्यानं म्हणता ना की मंत्री भुजबळ हे दबाव टाकतायत त्यांच्या पार्टीवर, असं काहीतरी राजकीय हेतू असू शकतो. मराठ्यांच्या सत्रात प्रत्यक्ष पाठिंबा न देणं वगैरे काही असू शकतं असं तुम्हाला वाटतं का? ज्या पार्टीत राहणार त्या पार्टीची झबरीन बेजरी होणार. पाटील, मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं केलं की सरकार सुरुवातीपासून आंदोलनासाठी पॉझिटिव्ह होतं, सकारात्मक होतं, म्हणून जरांगे पाटलांनी आंदोलन का केलं? कोणचं हे काय आता कळालं असेल ना त्यांना. करायचा उद्देश काय? कारण सरकार सकारात्मक होतं असं ते म्हणतात. मग आम्ही कुठं म्हणतो सकारात्मक नाही म्हणून. आम्ही म्हणतो तो सकारात्मकच आहे. शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब 100% देतील. आणखी 20 तारखेपर्यंत आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आहे. पण तुम्ही 15ची भूमिका 20 वर गेली अधिवेशनाची. तुमचा सगळ्या सोयऱ्यांचा अंदाज दिसाना अंमलबजावणीचा. मला एक कळत नाही मराठी याच्यामुळे चिडलेत खरे. तुम्ही अधिसूचना काढली ना मग तुम्ही काढतात आणि देत कमवून नाही. शिंदे साहेबाला सरळ सांगतो मी, फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला, आणि हे त्यांच्यासाठी लय महत्वाचं आहे. तुम्ही देऊन तुमच्यावर नाराजी व्हायला लागली मग जरा कारण शोधा. असं कसं काय असेल? दिल्यावर कसं काय नाराजी होऊ शकते? दिल्यावर तर लोकांनी डोक्यावर घेतलं पाहिजे. मग देऊन नाराजी कसं काय होती? तर त्याचं कारण असं आहे, तुम्ही काय करताय, अधिसूचना काढताय किंवा शासन निर्णय घेताय त्याची अंमलबजावणीच करीत नाहीत. त्यामुळे लोकांना वाटतं नेमकं दिलं काय तुम्ही. आता तुम्ही अधिसूचना काढली ना, फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी बिनधास्तपणे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. बिनधास्तपणे तुम्ही नाही केली आणि तुम्ही हे दोन्ही आरक्षण दिले आता मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून बी आणि कुणबींचं पण, तरी तुमच्यावर प्रचंड रोषच मराठ्यांचा राहणार आहे. कारण तुम्हाला आम्हाला जे मराठ्यांना खरं पाहिजे ते नाही. कारण आम्ही शेतकरी आहेत. कुणबी शब्द अजून आहे बाबा, अडाणी लोकांचा शब्द होता. कुणबी म्हणजे शेतकरी. आणि शेती करायला काय लाजायचं आणि तुम्हाला शेतीला सगळ्यांची जमीन विकून टाका चंद्रावर राहायला जा. त्याला काय लाजायचंय? पाटील नारायण राणे बोलतात की खरे मराठ्यांची ताकद कळेल. खरे मराठी कोण आहेत म्हणजे आपली ताकद ओळखावी आणि अंतरावर पडून राहावं, नाटके करावी, तसं नारायण राणे म्हणाले. मला आणखी नाही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची. एवढ्या वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं आहे, तुम्ही त्यांना थांबवा. कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत. आता मी कचड्याला लागेल धुवून काढीन, मी सोडणार नाही इथून पुढं. हा, कारण मला सुद्धा मर्यादा आहे.